सो आता आपण न्यू प्रश्न इथं बघणार आहोत बघा. नवीन प्रश्न आपण बोलूया आता. प्रश्न क्रमांक 4 आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला उत्तराचं वाचन करायचं आहे. म्हणजे उत्तरा दिलेला आहे. गेल्या 50 वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास या दोन गोष्टींमुळे समाज व्यवस्थेत क्रांतिकारी बदल झाला. अनेक क्षेत्रातील ज्ञानाची क्षेत्रे मानवासाठी मोकळी झाली. मानवाची उत्क्रांती, ग्रहासंदर्भातील ज्ञान, उपसंगातील संदेश देवाणघेवाण हे झालेली आहे. यावर पॅरेग्राफ तुम्हाला नीट वाचायचा आहे. यावर एक प्रश्न आलेला आहे, ते का बघा. आजच्या युगात संगणक हा माणसाचा विश्वासू साथी बनला आहे. याच कारण संगणकामुळे कामे जलद, अचूक व सोपी झाली आहेत. म्हणून संगणक हा माणसाचा विश्वासू साथी बनलेला आहे. प्रश्न क्रमांक ब दिला आहे. संगणकाच्या कोणत्या वैशिष्ट्यांचा उल्लेख उत्तरात केलेला आहे? वेग, अचूकता, साठवणूक, क्षमता, या वैशिष्ट्यांचा उल्लेख उत्तरात केलेला आहे. बघा आता प्रश्न क्रमांक क येतो. मागील 50 वर्षात समाज व्यवस्थेत झालेले बदल सांगायचे आहे. 50 वर्षात कोणते बदल झाले? 2 मार्गासाठी विचारलेला प्रश्न आहे. शिक्षण पद्धतीत बदल झाला, संवाद पद्धतीत बदल झाला आणि काम करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे. अशा प्रकारचे हे 4-5 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. तर आता बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 बघा. खालील लेखकाचा भाग दिला आहे, तो मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तर लिहायची. बघा, एक पॅरेग्राफ दिला आहे. समाज म्हणून आपण परस्परांची मदत करावी, समाजातले प्रश्न सोडावे, कशा प्रकारचे प्रश्न दिले आहेत या उत्तरात तुम्हाला नीट आणि चांगल्या प्रकारे याचं वाचन करायचं आहे. बघा, ह्या उत्तरामध्ये तुम्ही वाचू शकता. मुख्य म्हणजे काय, कचऱ्याविषयी विचारलेला आहे प्रश्न हा. ठीक आहे. यावर पॅरेग्राफवर तुम्हाला प्रश्न येणार आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, आता पहिला प्रश्न आलेला आहे पॅरेग्राफवर. कचऱ्यामुळे कशाला निमंत्रण मिळते? कचऱ्यामुळे प्रदूषण व रोगराई यांना निमंत्रण मिळते. ठीक आहे. ब आहे, आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे काय व ती कशामुळे होते? आरोग्याची ऐशी की तैशी म्हणजे आरोग्य बिघडणे. 2 मार्कासाठी प्रश्न आहे. ती कशामुळे होती? त्याचं कारण आहे ती त्याच्या दुर्गंधीमुळे, कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे ती होत. प्रश्न क्रमांक क बघा. कचरा व्यवस्थापन तुला कशा प्रकारे सहभागी होता येईल? तुम्हाला कशा प्रकारे सहभागी होता येईल कचरा व्यवस्थापनामध्ये? तर उत्तर आहे, कचरा व्यवस्थापनात तुला कशा प्रकारे सहभागी होता येईल? तर ओला व सुका कचरा वेगळा करून योग्य ठिकाणी टाकून त्याचा पुनर्वापर करून सहभागी होऊ शकतो. आपण कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो व्यवस्थितपणे, तेव्हाच तुला कचऱ्यामध्ये सहभागी होतं असं सांगता येईल. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 6 मधील खालील प्रश्नाचे दिलेल्या सूचनेचं सोडवायचे आहे. हा प्रश्न थोडा वेगळा झालेला आहे बघा. पुढील प्रसंग जीवाचा, तोंडाचे पाणी गणे, तोंडाला पाणी सुटणे, जीवाचे पाणी होणे, अशा प्रकारचे 3-4 म्हणी तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला पावसाळ्याचे दिवस होते. आज आईने घाईघाईने घरात बटाट्याचा बेत केला होता. मी घरात आलो, घरभर खमंग बटाट्याचा वास येत होता. याचा वाक्यप्रचार कोणता चांगला पाहिजे? ते बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले. हा वाक्यप्रचार व्यवस्थित बसणार आहे. बघा, पुढचा प्रश्न येत आहे. पुढील वाक्य वाचा. अधोरेखित शब्दांचे योग्य शब्द समूह वापरून पुन्हा लिहा. आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडे आहेत. आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडे आहेत. ठीक आहे. तर पुढील शब्द षष्टी विभक्ती प्रत्यय लावून त्याचा शब्दात उपयोग करा. ग्रॅमॅटिकल पार्टचा प्रश्न आहे. षष्टी विभक्ती. पुस्तक, पुस्तके, शाळा. ठीक आहे. आता बघा, एक प्रश्न आहे. यमक जुळवून पुढील ओळी पूर्ण करायची आहे तुम्हाला. जसे हिरवळ पाणी तेथे स्फूर्ती मधलं गाणी, भिरभरे सुटला वारा, फुलांचा दरवळ सा, अशा प्रकारचे तुम्हाला कविता कंप्लीट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 3 हा लवकरच येणार आहे. अजूनही या चॅनलला, व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर